या निवडणुकीमध्ये प्रत्येकालाच आता नगरसेवक व्हावं असं वाटतंय. खरं तर नगरसेवक म्हणजे काय हे त्यांनी समजून घ्यायला हवं. आपल्या शहराचा विकास करण्यासाठी ते जर निवडून जात असतील तर आनंदाची गोष्ट आहे. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी राहूया. मात्र जे लोक भ्रष्टाचार करून मोठे झालेले आहेत, मागच्या 8 वर्षामध्ये म्हणजे 8 वर्षापूर्वी नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. या 8 वर्षामध्ये ज्यांनी सतत भ्रष्टाचार केलाय, जे सतत भ्रष्टाचारामध्ये सहभागी होते, अशी लोक आता पुन्हा एकदा नगरसेवक व्हायची स्वप्न पाहत आहेत. म्हणजे आपल्याला जर नगरसेवक होता आला नाही तर आपण आपल्या पत्नीला उभं करू, आपल्या भावाला उभं करू किंवा जवळच्या कार्यकर्त्याला उभं करून आपण स्वार्थ साधू, असा ज्यांचा मोटो आहे, अशी ज्यांची इच्छा आहे, अशा लोकांना चुकूनही या निवडणुकीमध्ये निवडून देऊ नका. म्हणजे भ्रष्टाचार कोणी केलाय? अचानक ही लोक मोठी कशी झाली? म्हणजे नगरपंचायत निवडणुका व्हायच्या आधी, म्हणजे 2017च्या आधी ज्यांच्याकडे काहीही नव्हतं, म्हणजे अक्षरशः ज्यांच्यावर विष प्यायची वेळ आली होती, ती लोक अचानक श्रीमंत झाली. त्यांनी कुठे कुठे कसा कसा पैसा खाल्ला हे पूर्ण शहराला माहित असतं. पुन्हा एकदा त्यांना जर संधी दिली तर हे शहर ते विकून खातील. आणि म्हणून चुकूनही भ्रष्टाचारी माणसाचं पाऊल आता नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये पडता कामा नये, यासाठी सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. म्हणजे जर तो आपल्या पक्षाचा असला तरीही जर तो भ्रष्टाचारी असेल तर त्याचा पराभव झाला पाहिजे. चांगला उमेदवार निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून भ्रष्टाचारी लोकांना नगर परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये नगरसेवक म्हणून पाठवू नका. आपली पुढची 5 वर्ष जी आहेत ती वाया जातील.